अपडेट कोल्हापूरची सुद्धा अपडेट आपल्या समोर आलेली होती। काँग्रेसनं पहिला विजय नोंदवलेला आहे आणि परभणीमध्ये राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, शिवसेना भाजप प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागी। सांगली जिल्हा परिषदेची स्थिती, रत्नागिरीमध्ये 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे। उदय बने गोळप गटातनं रत्नागिरीतनं हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे। रत्नागिरीच्या हातखंबा गटातनं परशुराम कदम यांनी सुद्धा आघाडी घेतलेली आहे आणि सांगलीमध्ये शिवसेना भाजप यांची नेक टू नेक फाईट आहे। खरं तर अगदी सुरुवातीचे कल आहेत। भाजप वेगानं पुढे चाललंय। 57 जागांची भाजपची आघाडी झाली आहे। शिवसेना 29, अजित पवारांची राष्ट्रवादी 30, काँग्रेस 16, ठाकरे सेना 10 आणि राष्ट्रवादी शपनं सुद्धा आता खातं उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कलांच्या बाबतीत 2 जागांवरती शरद पवारांची राष्ट्रवादी पुढे आहे तर इतरांनी 10 जागी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे 154 कल आता समोर आलेले आहेत आणि इकडे जिल्हा वाईज जर आपण बघितलं तर ते देखील आकडेवारी आपल्या समोर येत आहेत। सांगलीमध्ये जिल्हा परिषद भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागी आघाडीवर। रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर। त्यामुळे हे एक वेगळं चित्र समोर बघायला मिळते। जिल्हा परिषद गोळप गटातनं उदय बने आघाडीवर, त्यासोबत जिल्हा परिषद हातखंबा गटातनं देखील एक उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत। जिल्हा परिषदेतलं सध्याचं चित्र काय सांगताय तर 57 ठिकाणी म्हणजे अर्धशतक क्रॉस करून आता भाजप आणखी पुढे गेलेली आहे। 29 ठिकाणी शिवसेना, 30 ठिकाणी राष्ट्रवादी, 16 ठिकाणी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना 10, शरद पवार पक्षाने 2 जागी घेतलेली आघाडी। एकूण इतर जे आहेत त्यांची आकडेवारी देखील डबल डिजिट दुहेरी आकड्यामध्ये जाते 10। लातूर जिल्हा परिषद मनसेचाही एक उमेदवार आघाडीवर। लातूरमध्ये आणखी एक वेगळं चित्र, भाजप 8, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 3 जागी आघाडीवर तर मनसेचा एक उमेदवार लातूरमध्ये आघाडीवर। तर सोलापूरमधनं मगाशी आपण उल्लेख केला की संस्कृती सातपुते या सुद्धा आघाडीवरती आहेत। राम सातपुते यांच्या त्या पत्नी आहेत। लातूरमध्ये भाजप 8, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 3 अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे। सोलापूरच्या माढामधनं पहिला निकाल झेडपीचा समोर आलेला होता जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने होता। लातूरमध्ये मनसेच्या एका उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे आणि आता नवीन अपडेट, कोल्हापूरच्या घुणकीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी कुंभार या विजयी झालेल्या आहेत। सांगलीमध्ये भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा तितकीच आघाडी टिकवून आहे। 2 अपक्ष उमेदवार रत्नागिरी झेडपीमधनं आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कलांच्या बाबतीतला विचार केला तर महायुतीची जोरदार वाटचाल सध्या सुरू आहे। सगळेच जण प्रत्येक ठिकाणी एकत्रित निवडणुकीमध्ये उभे नव्हते। काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात सुद्धा महायुतीतल्या 3ही पक्षांनी निवडणुका लढवलेल्या आहेत। पण सध्याचा महायुतीचा एकत्रित विचार करता आकड्यांची मोठी ताकद ही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या बाजूने असल्याचं चित्र दिसतंय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बाजूने फक्त काँग्रेस आणि ठाकरे सेना खिंड लढवत असल्याचं सध्याचं चित्र आहे। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फारसा करिश्मा कलांच्या बाबतीत तरी दाखवता आलेला नाहीये। केवळ 2 जागांवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं दिसतंय। धाराशिवमधनं इटकूर गटातनं शिवसेनेचे अनंत लंगडे हे जिंकलेले आहेत। धाराशिवमधला हा निकाल समोर येतोय जिल्हा परिषदेतला इटकूर गट, ज्याच्यामध्ये अनंत लंगडे शिवसेनेचे हे विजयी झाले। हा धाराशिवमधला पहिला निकाल समोर आलेला आहे। तर 164 कलांचा विचार केला तर 164 ठिकाणी आता कल समोर आले। भाजप 60+ गेलेली आहे। 61 ठिकाणी भाजपची आघाडी, शिवसेना 31, राष्ट्रवादी 32 अशी ही आघाडीची आकडेवारी आहे। त्यामुळे तिघांचाही एकत्रित विचार केला तर ही आघाडी 100च्याही पुढे गेलेली आहे। आणि लालपरीच्या माध्यमातून आपण पाहतोय की कोणाची गाडी कशी सुसाट सुटलेली आहे। अजित पवारांच्या पक्षाकडे सध्या 32, काँग्रेस 16, त्यासोबतच ठाकरेंची सेना 11 ठिकाणी आघाडीवर, शरद पवारांचा पक्ष 2 ठिकाणी आघाडीवर आणि इतरांच्या खात्यात सध्या 11 ठिकाणची आघाडी जाते। त्यामुळे 831 पैकी हा आकडेवारीचा पट आपल्या समोर। 61 ठिकाणी भाजप, 166 ठिकाणी जवळपास चित्र जे आता कलांच्या माध्यमातून समोर येते। लातूर भाजप 8, काँग्रेस 7, रायगडमध्ये अलिबागमधून महेंद्र दळवींच्या पत्नी या मैदानामध्ये आणि त्यामुळे त्यांची ही आकडेवारी आता समोर आलेली होती किंवा त्यांच्या निवडणुकीमध्ये काय होतंय। महेंद्र दळवी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। त्यांनी महेंद्र